नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आय एस आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. मी भाग्यश्री तुमच्यासाठी राज्यशास्त्राची जी लेक्चर सिरीज आणली आहे त्यामध्ये मी लक्ष्मीकांतमधले जितके पण महत्त्वाचे टॉपिक आहेत ते सगळे टॉपिक यामध्ये कवर करणार आहे. तर आपण या लेक्चरमध्ये आर्टिकल 32 म्हणजेच राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज हा टॉपिक पाहणार आहोत. आता बघा, मी सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक अगोदर म्हटलं आहे कारण आपल्याला एक एक्झाम ओरिएंटेड स्टडी करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं जितके पण महत्त्वाचे जे चॅप्टर असतील ते आपल्याला या सिरीजमध्ये ते सगळ्यात अगोदर कवर करण्यात येतील. कारण कसं आहे, लक्ष्मीकांतचं जे पुस्तक आहे ती त्या पुस्तकामध्ये एक लीगल लँग्वेज दिलेली आहे आणि ती समजायला थोडीशी हार्ड जाते. ओके, तर ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर या सिरीजमध्ये म्हणजे जे पण व्हिडिओ असतील, PPTs असतील, त्यामध्ये मी एक नोट्स फॉर्ममध्ये आणि अगदी सोप्या भाषेमध्ये या सगळ्या गोष्टी म्हणजे जे एक्झाम ओरिएंटेड जे पॉईंट्स आहेत ते सगळ्या गोष्टी मी इथे कवर केलेल्या आहेत. त्यामुळे कसं आहे, तर हे जो व्हिडिओ आहे, हे जे लेक्चर आहे तो जर तुम्ही व्यवस्थित पाहिला, त्याचेच जर स्क्रीनशॉट काढले आणि त्याचीच परत रिव्हिजन केली किंवा तोच व्हिडिओ तुम्ही परत जर पाहिला ना तर तुम्हाला परत लक्ष्मीकांतमधलं सतत वाचायची गरज पडणार नाही. ओके, तर आता बघूया, जास्त वेळ न घालता आपण डायरेक्ट टॉपिककडे वळूया. आता आर्टिकल 32 म्हणजे राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज. आता कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज म्हणजे आपलं जे संविधान आहे ना, त्या संविधानाने आपल्या ज्या अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी काही उपाय दिलेले आहेत आणि ते उपाय आर्टिकल 32मध्ये दिलेले आहेत. ओके, आता बघा, संविधानानं आपल्याला फंडामेंटल राईट तर दिलेलेच आहेत, तर त्या फंडामेंटल राईटचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा काही आर्टिकल्स दिलेले आहेत. म्हणजे ते आर्टिकल आहे आर्टिकल 32. रेमेडीज म्हणजे उपाय. ओके, आता एखाद्या आजारासाठी जे त्याचं आजार दूर करण्यासाठी आपण काहीतरी उपाय करतो. ओके, तसंच संविधानानं आपल्या फंडामेंटल राईट्स जर व्हायलेट झाले किंवा त्याचं हनन झालं किंवा ते आपल्याकडून हिरावून घेतले गेले एखाद्या ऑथॉरिटीकडनं किंवा एखाद्या व्यक्तीकडून, तर त्यासाठी उपाय म्हणून हे आर्टिकल 32 आहे. ओके, आता बघूया, आर्टिकल 32 हे आपल्या घटनेतनं खूप इम्पॉर्टंट आर्टिकल आहे म्हणून ह्याला द मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं म्हणलं जातं. ओके, द मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल. आणि जे आपल्या घटनेचे शिल्पकार आहेत ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी तर याला हार्ट अँड सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं म्हणलं आहे. म्हणजे आपल्या संविधानाचा हृदय आणि आत्मा म्हणजे आर्टिकल 32. ओके, म्हणजे बघायला किती महत्त्व गेलेलं आहे की स्वतः जे घटनाकार आहेत त्यांनीच याला हार्ट अँड सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणलं आहे. म्हणजे बघा मित्रांनो, आपल्याला जे फंडामेंटल राईट्स दिले गेलेले आहेत ॲज अ सिटिझन आहे, ते आपल्याला जे पण राईट्स आहेत जे की आपल्याला खूप गरजेचं आहेत, तेच जर व्हायलेट झाले तर आपण काय करणार, नाही का? तर त्याच्यावर पण उपाय म्हणून हे आर्टिकल 32 आहे, जे स्वतः एक फंडामेंटल राईट आहे, ते बाकीच्या सगळ्या फंडामेंटल राईट्सचं संरक्षण करतं. ओके, आता आपल्याला माहिती आहे आपल्याला टोटल एक 7 राईट्स आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिले होते. 7 राईट्स आहेत. त्यातलं राईट टू प्रॉपर्टी जे आहे तर ते राईट आहे ना, तर ते एक आपलं म्हणजे त्याला काढून टाकून त्याला लीगल राईट केलं होतं. तर आता राहिले किती? 6 राईट्स. तर 6 राईट्समधलं आर्टिकल 32 सुद्धा एक राईट आहे, जे की बाकीच्या सगळ्या राईट्सचं 5 जे राईट्स आहेत ते त्या राईट्सचं संरक्षण आर्टिकल 32 करतं. ओके, तर बघूया आर्टिकल 32शी अजून सुप्रीम कोर्टानं काय म्हणलं आहे हे आपण पाहणार आहोत. इट इज बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके, आर्टिकल 32 इज द बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं आपलं ऑनरेबल सुप्रीम कोर्ट म्हणलं आहे. तर आता हे बेसिक फीचर काय आहे आपल्याला बघावं लागेल. आता तुम्हाला माहिती असेल मिनर्वा मिल्स केस. आता हे जे केसेस वगैरे असतात ना आपल्या राज्यशास्त्रामध्ये, जसे की आपण आर्टिकल्स लक्षात ठेवतो, अमेंडमेंट्स लक्षात ठेवतो आणि शिवाय आपल्याला बरेचसे प्रोव्हिजन्स असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला राज्यशास्त्रात स्टडी करणं गरजेचं असतं. आणि जितके पण डिटेल प्रोव्हिजन्स असतील, कन्सेप्ट्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने डिसिजन घेतलं किंवा कुठल्या केसच्या वेळेस कुठल्या अमेंडमेंट्स झाल्या, ह्या सगळ्या जे केसेस आहेत ना तर ते
त्या केसेस पण आपल्याला एक्झाममध्ये डायरेक्ट विचारले जातात. तर त्या केसेस पण आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ओके. आता ही जी मिनर्वा मिल्स केस आहे ती 1980मध्ये जी केस झाली, तर त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं म्हणलं, जे डिक्लेअर केलं, म्हणजे ही खूप लँडमार्क जजमेंट होती सुप्रीम कोर्टाची, की बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन त्यामध्ये डिक्लेअर केलं. काही जे फीचर्स असतील कॉन्स्टिट्यूशन ते बेसिक फीचर्स असतील काही गोष्टी, तर त्यामध्ये आर्टिकल 32ला सुद्धा बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डिक्लेअर केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने. म्हणजे तुम्हाला बेसिक फीचर म्हणलं की मिनर्वा मिल्स केस आठवायला पाहिजे. त्यानंतर आर्टिकल 32सुद्धा एक बेसिक फीचर आहे आपल्या घटनेचं, हे सुप्रीम कोर्टानं म्हणलं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्झामसाठी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण डायरेक्ट विचारलं जातं एक्झाममध्ये की आर्टिकल 32 एक बेसिक फीचर आहे की नाही, म्हणजे सुप्रीम कोर्टाने डिक्लेअर केले का नाही. आता बऱ्याचशा गोष्टी अशी रिलेटेड असतात जे आपल्याला काही रिलेट करून आपल्या लक्षात ठेवावं लागतं. ओके. आता बघा, आर्टिकल 32 आपल्या बाकीच्या फंडामेंटल राईट्सचं संरक्षण करतं, हे आपण पाहिलं. तर 7 राईट्स होते, त्यातले 6 राईट्स राहिले, त्यामधलंच एक आर्टिकल 32 एक फंडामेंटल राईट आहे, आणि जे की बाकीच्या 5 फंडामेंटल राईट्सचं संरक्षण करतं. कारण ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ह्या पण आपल्याला पाहणं गरजेचं आहे, जसं की आपला सगळ्याच डिटेलमध्ये अभ्यास होतो. आणि जे काही गोष्टी रिलेट करून, म्हणजे एखादा मुद्दा जर पाहत असेल तर बेसिक फीचर म्हणले की आपल्याला मिनर्वा मिल्स केस आठवायला पाहिजे, की त्या केसमध्ये बेसिक फीचर जे आहे सुप्रीम कोर्टाने डिक्लेअर केलेले आहेत. म्हणजे ते नवीन बेसिक फीचर हे जे प्रोव्हिजन सुप्रीम कोर्टाने त्या केसमध्ये आणलं होतं. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा आठवल्या ना की लिंक होऊन आपल्याला खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहतात. आणि कसं एक चॅप्टर करायला की एकच चॅप्टरवर फोकस ठेवण्यापेक्षा म्हणजे लिंक केल्या ना गोष्टी की आपल्या खूप छान प्रकारे ते समजतात आणि आपल्याला विसरणारच नाहीत त्या गोष्टी. ओके. आता आपण हे सगळं पाहिलेलं आहे आर्टिकल 32. ओके. म्हणजे एक्झॅक्टली आर्टिकल 32 काय आहे ते आपण पाहिलेलं आहे. ओके. आता आपण बघूया ह्या आर्टिकल 32मध्ये काही जे बेसिक डिटेल्स आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. तर आर्टिकल 32 म्हणजे काय आपण ते बघूया. आर्टिकल 32 म्हणजे इट गिव्स राईट टू रेमेडीज फॉर एन्फोर्समेंट ऑफ फंडामेंटल राईट्स ऑफ ॲन अफेक्टेड पर्सन. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जे आपल्या सिटिझन्सला फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत, तर आता सिटिझन्स असतील किंवा एलियन्स असतील, जे फंडामेंटल राईट्स आहेत त्या राईट्सचं जर एन्फोर्समेंट जर झालं नाही तर त्यासाठी जे उपाय देण्याचं काम, म्हणजे राईट टू रेमेडीज, उपाय देण्याचा जो अधिकार आहे ते म्हणजे आर्टिकल 32. ओके. फंडामेंटल एखाद्या अफेक्टेड पर्सन म्हणजे जो ग्रस्त व्यक्ती आहे, ज्याचे फंडामेंटल राईट्स हिरावले गेलेले आहेत, त्याची अंमलबजावणी करण्यासाठीचे उपाय म्हणजे आर्टिकल 32. अंमलबजावणी म्हणजे फंडामेंटल राईट्सचं एन्फोर्समेंट, ते करण्यासाठी जे उपाय सांगितले गेलेले आहेत तो राईट म्हणजे आर्टिकल 32. ओके. आता बघूया, आर्टिकल 32 इटसेल्फ इज अ फंडामेंटल राईट असं म्हणलं आहे. म्हणजे आपण बघितलं आर्टिकल 32 कुठं येतं. आता आर्टिकल आपले फंडामेंटल राईट्स किती आहेत ते बघू आपण. तर आर्टिकल 12पासून 35पर्यंत आपले फंडामेंटल राईट्स आहेत. तर त्यामध्ये आता आर्टिकल 32 हे 35च्या अगोदर म्हणजे या आर्टिकल्समध्येच येतं 12 to 35मध्ये. म्हणजे आर्टिकल 32 स्वतः एक फंडामेंटल राईट आहे आणि ते बाकीच्या राईट्सचं पण संरक्षण करतं. जितके पण फंडामेंटल राईट्स आहेत, जे 7 राईट्स आपल्याला दिले गेलेले आहेत, तर त्या राईट्स त्याच्यामध्ये आता राईट टू इक्वॅलिटीमध्ये आर्टिकल 12 येतं, आणि जे पण आहेत 12 to 14 जे पण असे आपले डिव्हिजन दिलेलं आहे, तर त्या 7 राईट्स दिलेले आहेत. तर त्या 7 राईट्सचं संरक्षण आर्टिकल 32 करतं. म्हणजे ते स्वतः जरी फंडामेंटल राईट्स असलं तर बाकीच्या सगळ्या फंडामेंटल राईट्सचं संरक्षण करतं. ओके. आता हे त्यानंतर परत डॉक्टर आंबेडकर काय म्हणतात ते आपण बघूया. इट इज अन आर्टिकल विदाउट विच दिस कॉन्स्टिट्यूशन वुड बी अ नलिटी. म्हणजे हे असं आर्टिकल आहे जे की बाकीच्या आपल्या राईट्सचं संरक्षण करतं ना, त्यामुळं म्हणलं की असं आर्टिकल आहे त्याच्याशिवाय आपलं कॉन्स्टिट्यूशन एक शून्य राहील, म्हणजे त्याला काहीच अर्थ राहणार नाही, असं डॉक्टर आंबेडकरांनी म्हणलेलं आहे. म्हणजे हे आर्टिकल किती महत्त्वाचं आहे बघा ना. आपल्या राईट्स तर आहेतच आपल्याला पण संविधानात दिलेले, ते जरी व्हायलेट झाले तरी त्याला अंमलबजावणी करण्यासाठी आर्टिकल 32 आहे. म्हणजे किती त्याचं महत्त्व आहे. ओके. ॲज एखाद्या आपल्या सिटिझन्ससाठी, म्हणजे आपली लोकशाही देश आहे आपला,
तर लोकशाहीमध्ये जनतेला जे अधिकार आहेत त्याचं संरक्षण नसेल तर त्या लोकशाहीला काय महत्त्व, बरोबर आहे. त्याचं संरक्षण करण्यासाठी आर्टिकल 32 आहे, म्हणजे किती महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे आंबेडकरांनी म्हणलं आहे इट इज अन आर्टिकल विदाउट विच दिस कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे ही जी घटना आहे ना त्यालाच काय अर्थ राहणार नाही हे जर आर्टिकल नसेल तर. म्हणजे आर्टिकल खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर आता आपण आर्टिकल 32 म्हणजे काय आपण पाहिलं, आणि आर्टिकल 32 स्वतः एक फंडामेंटल राईट आहे, पण ते बाकीच्या राईट्सचं संरक्षण करतं हेही पाहिलं. आणि आंबेडकरांनी जे सेंटेन्स म्हणलं, आता हे सेंटेन्स कोण म्हणलं वगैरे असं एखाद्या वेळेस परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. ओके, त्यामुळे हे कोणी काय म्हणलं असं जोड्या लावामध्ये वगैरे विचारलं जातं, त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण सुरुवातीला मी म्हणलंच आहे की आपण एक्झाम ओरिएंटेड सगळे पॉईंट्स बघणार आहोत, आणि जे महत्त्वाचं आहे त्यावर आपला जास्त भर राहील. ओके, आता बघूया आर्टिकल 32चे काही प्रोव्हिजन्स आहेत, म्हणजे ज्या पण आर्टिकल 32 अंडर ज्या तरतुदी येतात तर ते डायरेक्टली एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. तर त्या तरतुदी काय आहेत ते आपण बघूया. आता बघा, आर्टिकल 32 इज गॅरंटेड राईट. आर्टिकल 32 इज गॅरंटेड राईट टू मूव्ह द सुप्रीम कोर्ट. म्हणजे एखादा व्यक्ती असेल तर त्याचे जर फंडामेंटल राईट्स व्हायलेट झाले तर तो सुप्रीम कोर्टाकडे जाण्याचा अधिकार आहे, पण तो एक खात्रीशीर अधिकार आहे. म्हणजे तो जर सुप्रीम कोर्टाकडे आपल्या फंडामेंटल राईट्सच्या अंमलबजावणीसाठी जाणार असेल तर त्याला कुणीही रोखू शकत नाही. म्हणजे त्याची खात्री दिली आहे की तुम्ही सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकता. ओके, म्हणजे ते गॅरंटेड राईट आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टानं खूप खात्रीशीररित्या हा अधिकार दिला आहे, म्हणजे कोणी आपल्याला रोखूच शकत नाही त्यापासून. आता बघूया या बाबतीत सुप्रीम कोर्टाला पण काही अधिकार दिलेले आहेत. ओके, कारण आपल्या फंडामेंटल राईटची अंमलबजावणी होणं महत्त्वाचं आहे, जे की ते गॅरंटेड आहे ते राईट आर्टिकल 32. तर त्यासाठी प्रत्येकाचा काय काय रोल आहे हे आपण या आर्टिकल 32च्या प्रोव्हिजनमध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये आता बघूया सुप्रीम कोर्टाचा यामध्ये काय रोल आहे, कारण फायनली आपण सुप्रीम कोर्टाकडेच जाणार आहोत. तर सुप्रीम कोर्ट काय करतं जर आपले फंडामेंटल राईट्स व्हायलेट झाले तर सुप्रीम कोर्ट काय करतं, तर इथे हे दिलेलं आहे, द पॉवर ऑफ सुप्रीम कोर्ट टू इश्यू रीट्स टू एन्फोर्स फंडामेंटल राईट्स. म्हणजे हे आपल्या फंडामेंटल राईट्सचं अंमलबजावणी करण्यासाठी, एन्फोर्समेंट करण्यासाठी सुप्रीम कोर्ट काय करतं तर रीट्स इश्यू करतं. म्हणजे प्राधिलेख आपण जे म्हणतो, रीट्स म्हणजे मराठीत प्राधिलेख असं म्हणतात, ते प्राधिलेख काढण्याचं काम सुप्रीम कोर्ट करू शकतं. म्हणजे ती पॉवर सुप्रीम कोर्टाला आहे. ज्या मार्गे ते आपल्या फंडामेंटल राईट्सचं अंमलबजावणी करतं, म्हणजेच आपल्या राईट्सचं संरक्षण करतं. तर प्राधिलेख जे आहे, आता एका लिगल भाषेमध्ये त्याला प्राधिलेख असं म्हणलं जातं. म्हणजे थोडक्यात एक ऑर्डर असेल किंवा एक डायरेक्शन देण्याचं काम हे सुप्रीम कोर्ट या आर्टिकल 32द्वारे करण्याचा त्याला अधिकार आहे. ओके, आता हे झालं सुप्रीम कोर्टाबद्दल. आता यामध्ये पार्लमेंटचा काय रोल आहे ते आपण बघूया. पार्लमेंट कॅन एम्पॉवर अदर कोर्ट्स टू इश्यू रीट्स. ओके, म्हणजे पार्लमेंट दुसऱ्या पण काही कोर्टाला रीट्स इश्यू करण्याचा अधिकार देऊ शकतं. म्हणजे त्याला प्रोत्साहन देऊ शकतं की तुम्ही पण रीट्स इश्यू करा किंवा करू शकता, असं त्याला अधिकार पार्लमेंट देऊ शकतं, म्हणजे कायदेशीररित्या. ओके, तर आता इथे पुढे काय म्हणलं आहे, इट डज नॉट इन्क्लूड हाय कोर्ट्स. आता आपण बघितलं आहे आर्टिकल 32द्वारे सुप्रीम कोर्टाला रीट्स इश्यू करण्याचा अधिकार आहे, जे की संविधानाने ऑलरेडी दिलेलं आहे. आणि हायकोर्टाला पण तो अधिकार दिलेला आहे. बरं, सेम अधिकार म्हणजे रीट्स इश्यू करण्याचा अधिकार. जसं आर्टिकल 32 अंडर आपण सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकतो, तसंच आपण हायकोर्टाकडे पण जाऊ शकतो. रीट्स आपले फंडामेंटल राईट्स जर व्हायलेट झाले तर 32 अंडर तर आपण फक्त सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकतो, पण हायकोर्टाकडे जाऊ शकतो. त्यासाठी हे आर्टिकल आहे आर्टिकल 226. ओके, तर हे जे आहे आर्टिकल 226 अंडर हायकोर्टाला पण संविधानाने पॉवर दिलेला आहे. त्यामुळे पार्लमेंटला परत हायकोर्टाला एम्पॉवर करण्याची गरज पडणार नाही. म्हणजे त्यासाठी रिट्स इश्यू करण्याची पॉवर पुन्हा हायकोर्टाला देण्याची गरज नाही आहे, कारण ती संविधानात ऑलरेडी दिली आहे. तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट सोडून दुसरे जे पण कोर्ट आहेत ना, त्या कोर्टाला पार्लमेंट प्रोत्साहन देऊ शकतं की तुम्ही रिट्स इश्यू करू शकता. ओके, म्हणजे पार्लमेंटला दुसऱ्या कोर्टाला एम्पॉवर करण्याचा अधिकार आहे रिट्स इश्यू करण्यासाठी, एक्सेप्ट हायकोर्ट अँड सुप्रीम कोर्ट. ओके, आता आपण बघूया प्रेसिडेंटला यामध्ये काय अधिकार आहेत, म्हणजे प्रेसिडेंटचा काय रोल आहे. आता प्रेसिडेंट कॅन सस्पेंड इट्स एन्फोर्समेंट ड्युरिंग नॅशनल एमर्जन्सी. म्हणजे जर नॅशनल एमर्जन्सी जर लागू असेल
आणि त्या केसमध्ये एखाद्या व्यक्तीचे जर फंडामेंटल राईट्स व्हायलेट झाले, त्याची जर अंमलबजावणी जर होत नसेल, तर ती अंमलबजावणी होऊ शकत नाही. तर त्यावेळेस काय करू शकतो आपण, सुप्रीम कोर्टाकडे जर जाण्याचा अधिकार आहे किंवा हायकोर्टाकडे, ते जे आहे ते प्रेसिडेंट रोखू शकतं. जर समजा नॅशनल इमर्जन्सी लागू झाली आपल्या देशामध्ये आणि त्यावेळेस आपलं फंडामेंटल राईट व्हायलेट झालं, तर फंडामेंटल राईटसाठी आपण सुप्रीम कोर्टाकडे जाण्याचा आपल्याला अधिकार आहे आर्टिकल 32 अंडर. तर तो जो अधिकार आहे त्या नॅशनल इमर्जन्सीच्या काळापुरता रोखण्याचा अधिकार तो प्रेसिडेंटला आहे. म्हणजे प्रेसिडेंट आपला तो अधिकार सस्पेंड करू शकतात. म्हणजे तो अधिकार संपू शकत, म्हणजे आर्टिकल 32 संपत नाही, फक्त काही काळासाठी ते सस्पेंड होतं, म्हणजे थांबतं. त्याला म्हणजे त्याचं काही काळापुरतं त्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही आणि ते करण्याचा अधिकार प्रेसिडेंटला आहे. ओके, म्हणजे बघा त्याची पण अंमलबजावणी थांबू शकते, पण फक्त नॅशनल इमर्जन्सीच्या केसमध्ये. ओके, आता अशा प्रकारे आपण 4 खूप महत्त्वाचे प्रोव्हिजन पाहिलेले आहेत. आता यामध्ये डायरेक्टली सेंटेन्स देऊन, आता हे जे मी इथं लिहिलेलं आहे स्लाईडमध्ये खूप शॉर्टमध्ये सोप्या भाषेत इथं लिहिलेलं आहे. आता तुम्ही जर पुस्तकात वाचायला गेलात ना, इतकी लीगल लँग्वेज असेल आणि बरेचसे लेंग्दी लँग्वेजेस आणि पॅरेग्राफ्समध्ये हे सगळं दिलेलं आहे. तर तुम्ही थोडक्यात इतके जरी नोट्स पाहिल्या ना, ह्या 4 दिलेले मुद्दे, तर हे इतकं जरी पाहिले 4 मुद्दे आणि तुम्हाला आता जर व्यवस्थित समजलं असेल, मी जितकं अगदी सोप्या भाषेत सांगितले ते तुम्ही व्यवस्थित अजून एकदा ऐका तुम्ही हे आणि अजून एकदा व्यवस्थित वाचा हे मी सांगितलेलं, म्हणजे तुम्हाला दुसरं परत लक्ष्मीकांत वाचायची गरज पडणार नाही. ओके, कारण हे डायरेक्टली एक्झाममध्ये हे बऱ्याचदा विचारलं तर गेलेलंच आहे, पण परत अजून विचारू शकतात. आणि इतके महत्त्वाचे मुद्दे हे आहेत. ओके, आता बघूया नेक्स्ट मुद्दे. आता आपण प्रोव्हिजन्स पाहिले आर्टिकल 32चे. त्यामध्ये आपण बऱ्याचदा पाहिलं की सुप्रीम कोर्टाला रिट्स इश्यू करण्याचा अधिकार आहे, हायकोर्टाला पण रिट्स इश्यू करण्याचा अधिकार आहे आणि पार्लमेंट दुसऱ्या कोर्टाला पण रिट्स इश्यू करण्याचा अधिकार देऊ शकतं. पण सुप्रीम कोर्टाला आणि हायकोर्टाला जो रिट इश्यू करण्याचा अधिकार आहे त्याला आपण काय म्हणतो, रिट मेकिंग पॉवर. ही जी रिट मेकिंग पॉवर आहे ना, तर ती सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाला जे आहे तर त्यासाठी काही वेगवेगळे आर्टिकल पण आपण पाहिले. तर आर्टिकल 32 अंडर सुप्रीम कोर्ट रिट्स इश्यू करतं आणि 226 अंडर हायकोर्ट इश्यू करतं. तर त्यामध्ये त्याचा आपण डिफरन्स बघूया, कारण दोघांना तर पॉवर आहे, दोघांना रिट्स इश्यू करण्याची पॉवर आहे. तर त्यामध्ये थोडासा फरक आहे, म्हणजे कुणाची पॉवर जास्त आहे, कुणाची कमी आहे. एरिया वाईज बघितलं तर कुणाची कमी आहे, कुणाची जास्त आहे, किंवा जर त्याच्या पॉवर्समध्ये पण वेगवेगळे टाईप्स असू शकतात, त्यामध्ये पण काही फरक आहे. तर हे सगळे फरक आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे जे फरक आहे रिट इश्यू करण्याची, ते आपण इथे पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदरचा पहिला जो मुद्दा असेल पॉवर्सच्या बाबतीत, तर सुप्रीम कोर्टाची जी रिट मेकिंग पॉवर आहे ती नॅरो आहे आणि हायकोर्टाची जी आहे ती वाईड आहे. ती कशा प्रकारे नॅरो आहे ते आपण बघूया. जर सुप्रीम कोर्टाची जी रिट मेकिंग पॉवर आहे ती फक्त फंडामेंटल राईट्ससाठी आहे. ओके, म्हणजे आपले फक्त फंडामेंटल राईट्स व्हायलेट झाले तरच आपण सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकतो आर्टिकल 32 अंडर. आणि हायकोर्टाच्या बाबतीत तसं नाही आहे. जर आपले फंडामेंटल राईट व्हायलेट झाले किंवा इतर काही लीगल राईट्स आपल्या संविधानात फंडामेंटल राईट्स तर आहेत, पण बाकीचे पण लीगल राईट्स आपल्याला कायद्यानं दिलेले आहेत. जे पण कायदे तयार होतात संसदेमध्ये किंवा राज्य विधिमंडळ जे आहे, तर त्यानुसार जे पण कायदे, जसं आता राईट टू प्रॉपर्टी आपण बघितलं, जे फंडामेंटल राईट होतं त्याला आता आपण लीगल राईट केलेलं आहे 300A अंडर अमेंडमेंट करून. तर अशा प्रकारे बरेचसे लीगल राईट्स असतात. तर असे लीगल राईट्ससुद्धा आणि फंडामेंटल राईट्ससुद्धा ह्या दोन्हीसाठी आर्टिकल 226 अंडर आपण हायकोर्टाकडे जाऊ शकतो. म्हणजे बघा ना, ह्याची पॉवर आहे थोडी वाईड आहे, कारण दोन्ही गोष्टीसाठी आपण हायकोर्टाकडे जाऊ शकतो. पण सुप्रीम कोर्टाकडे फक्त फंडामेंटल राईट्ससाठी जाऊ शकतो. त्यामुळं ह्याच्या पॉवरच्या दृष्टीनं बघितलं तर सुप्रीम कोर्टाची पॉवर नॅरो आहे असं म्हणलं आहे, कारण एकाच गोष्टीसाठी आपण जाऊ शकतो आणि हायकोर्टाची वाईड आहे. तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील, फंडामेंटल राईट आणि लीगल राईट, या दोन्हीसाठी हायकोर्टाकडे आपण जाऊ शकतो, त्यामुळे ही वाईड आहे. मी परत हे मुद्दे सांगते, त्यामुळे व्यवस्थित तुमच्या लक्षात राहायलाच पाहिजे हे, म्हणजे कधीच विसरणार नाहीत तुम्हाला. ओके, आणि खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यामुळे मी रिपीट करून
तुम्हाला परत परत वेगळ्या आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगत आहे. ओके, तर आता पुढचा मुद्दा आपण बघूया. सुप्रीम कोर्टाची जी आर्टिकल 32 अंडर रीट मेकिंग पॉवर आहे, तर ती वाईड टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन असं म्हणलं आहे. कारण आता आपण हे पहिले मुद्दे जे पाहिले ते पॉवर्सच्या बाबतीत पाहिले. कारण पॉवर्स फंडामेंटल राईट्स असतील किंवा लिगल असे वेगवेगळे पॉवर्स त्यांना दिलेले आहेत. तर त्या कायद्याच्या बाबतीत आपण बघितलं किंवा राईट्सच्या बाबतीत पण एक अधिकार क्षेत्र, कारण ते पण एक अधिकार क्षेत्रच आहे. म्हणजे कुठपर्यंत त्यांचं अधिकार क्षेत्र आहे कुठल्या कुठल्या कायद्याच्या बाबतीत, म्हणजे पहिल्या मुद्द्यामध्ये पॉवर्स या मुद्द्यामध्ये. पण त्याचं प्रादेशिक अधिकार क्षेत्र पण असतं. म्हणजे टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन हा पण एक मुद्दा आहे. म्हणजे कुठल्या प्रदेशापर्यंत त्यांचे अधिकार आहेत त्याला पण लिमिट असतात. ओके, कारण सुप्रीम कोर्ट जे आहे आपल्याला माहिती आहे इंटिग्रेटेड ज्युडिशरी आपली आहे. म्हणजे एकच ज्युडिशरी पद्धत आहे. म्हणजे असं नाही आहे की बाबा सुप्रीम कोर्ट फक्त काही एरियासाठीच आहे, हायकोर्ट काही, असं नाही आहे. तर पूर्ण म्हणजे राज्याची ज्युडिशरी वेगळी, मला हे म्हणायचं की राज्याची ज्युडिशरी वेगळी आहे आणि केंद्राची ज्युडिशरी वेगळी आहे, पण तसं नाही आहे. आता तिथे डिव्हिजन नाही, ते एकच ज्युडिशरी आपल्या पूर्ण देशासाठी आहे. आणि सुप्रीम कोर्ट जे आहे ते पूर्ण देशासाठी वर्क करतं. ओके, तर सुप्रीम कोर्टाचे जे पण कायदे किंवा ऑर्डर्स असतील ते पूर्ण देशासाठी लागू असतात. ओके, आणि हायकोर्टाचं जे ज्युरिस्डिक्शन आहे प्रादेशिक अधिकार क्षेत्र, त्यालाच आपण टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन म्हणतो, तर ते नॅरो आहे. कारण एखादं हायकोर्ट जे आहे ते काही एखाद्या स्टेटसाठी असतं, अदरवाईज स्टेट अँड UTसाठी पण असतं, किंवा 1 ते 2 UT अशा प्रकारे एक हायकोर्ट असतं. म्हणजे त्याचे प्रादेशिक अधिकार क्षेत्र हे कमीच असतं. आणि सुप्रीम कोर्ट हे पूर्ण इंडियासाठी असतं. सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो हे पूर्ण इंडियासाठी असतं. त्यामुळं प्रादेशिक अधिकार क्षेत्राच्या बाबतीत हे वाईड आहे आणि हायकोर्टाचं हे नॅरो आहे, कारण ते राज्य किंवा एखाद्या राज्य आणि UTसाठी असतं. ओके, तर आलं हे लक्षात तुमच्या की आपण हे टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शनच्या बाबतीत पाहिलं आणि हे पॉवर्सच्या बाबतीत. आता बघूया, आपण जेव्हा आर्टिकल 32साठी सुप्रीम कोर्टाकडे जातो किंवा हायकोर्टाकडे जातो, तर ते त्यासाठी आपल्याला नाही पण म्हणू शकतात, असं आपल्या लक्षात येऊ वाटतं ना, की आपण कोर्टाकडे गेलो, अशी पण एक रिस्क असते की त्यांनी नाही म्हणलं. पण काय आहे की सुप्रीम कोर्ट आपल्याला नाही म्हणूच शकत नाही. म्हणजे आपण फंडामेंटल राईट्ससाठीच फक्त सुप्रीम कोर्टाकडे जातो, फंडामेंटल राईट्स जर व्हायलेट झाले तर. पण हायकोर्टाकडे फंडामेंटल राईट आणि लिगल राईट ह्या दोन्हीसाठी जातो. सुप्रीम कोर्टाकडे जेव्हा आपण फंडामेंटल राईटसाठी जातो तेव्हा सुप्रीम कोर्ट आपल्याला रिफ्यूज करू शकत नाही, की म्हणजेच नकार देऊ शकत नाही. म्हणजे त्याला ऐच्छिक हे नाही आहे त्याच्यामध्ये पॉवर, त्याला डिस्क्रिशन नाही आहे. ओके, म्हणजे ऐच्छिक जी हे असते शक्ती किंवा पॉवर्स त्याला असतात ते नाही आहे इथे, म्हणजे डिस्क्रिशन नाही आहे. त्याच्या इच्छेनुसार तो नकार देऊ शकत नाही. पण हायकोर्टाच्या बाबतीत हायकोर्टाला ह्यामध्ये डिस्क्रिशन आहे. ओके, म्हणजे हायकोर्ट याला नाही म्हणू शकतं. ओके, अशा प्रकारे आपण डिस्क्रिशनच्या बाबतीत बघितलं तर सुप्रीम कोर्ट आपल्याला रिफ्यूज करू शकत नाही आणि हायकोर्ट आपल्याला रिफ्यूज करू शकतं. म्हणजे म्हणू शकते की आता आमच्याकडे वेळ नाही आहे किंवा आम्ही हे करू शकत नाही, असं हायकोर्ट आपल्याला म्हणू शकतं. ओके, आता आपण अशा प्रकारे हे 3 जे मुद्दे बघितले आणि तिन्ही मुद्द्यामधला हे दोन्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टासाठी फरक पाहिलं, म्हणजे आर्टिकल 32 अंडर आणि 226 अंडर. तर हे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि हे पण परीक्षेमध्ये ॲज इट इज विचारले जाऊ शकतात. ओके, तर आता अशा प्रकारे आपण बऱ्याचशा ज्या गोष्टी पाहिल्या, जसं की आर्टिकल 32 म्हणजे ते कशा अंडर येतं, म्हणजे ते कशा प्रकारचं आर्टिकल आहे, आंबेडकरांनी त्याला काय म्हणलं आहे, नंतर सुप्रीम कोर्टाने त्याला काय म्हणलं आहे, थोडक्यात बेसिक फीचरविषयी पाहिलं. आणि हे पण पाहिलं की आर्टिकल 32 कुठून आपले फंडामेंटल राईट्स कुठपर्यंत येतात आणि आर्टिकल 32चं स्थान कुठे आहे आणि ते कशा प्रकारे कुठल्या राईट्सला ते प्रोटेक्ट करतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. ओके, आता त्यानंतर आर्टिकल 32 म्हणजे काय आहे हे पण आपण समजून घेतलं आहे, एक्झॅक्टली ते काय करतं. आणि त्यानंतर आर्टिकल 32चे प्रोव्हिजन्स पाहिले, जसे की सुप्रीम कोर्टाला काय अधिकार आहेत, एखाद्या व्यक्तीला काय अधिकार आहेत, पण नंतर पार्लिमेंटला काय अधिकार आहेत, प्रेसिडेंटला काय अधिकार, हे सगळ्या गोष्टी आपण या लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांची जी रीट मेकिंग पॉवर आहे त्यातला सगळा डिफरन्स आपण पाहिलेला आहे. ओके, आता हे व्यवस्थितपणे आपल्याला हे लक्षात ठेवावं लागणार आहे आपल्या एक्झामसाठी आणि खूप सोप्या भाषेत आपण हे खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे, म्हणजे ज्यामुळे की ते कधीच विसरणार नाहीत. ओके.